नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागच्या वेळी जेव्हा मी ताईकडे गेली होती, तेव्हा मी, मोठी आई आणि सई असं आम्ही तिघीच गेलो होतो. माझ्या पण बहिणीची इच्छा होती यायची, पण तिला सुट्टी नसल्यामुळे ती येऊ शकली नाही. यावेळेस संडे होता आणि तिची खूप इच्छा होती ताईकडे जायचं, म्हणून मग आम्ही आज ताईकडे निघालो. घरून आम्ही लवकरच निघालो, पण तरीही आमची बस चुकली, कारण संडे असल्यामुळे बसेस कमी होत्या. मग आम्ही अर्ध्यापर्यंत बसने गेलो आणि तिथून पुढे भाऊजी आणि ताईची मुलगी आम्हाला घ्यायला येणार होते. ते लोक येईपर्यंत आम्ही रस्त्याने पायीच निघालो. आता इथून चालता चालता माझी मोठी आई बऱ्याच अशा गोष्टी सांगत होती, कारण ही जी वाट आहे ती तिच्या ओळखीचीच आहे, कारण तिचं माहेर इथेच आहे जवळच. त्यामुळे ती तिच्या लहानपणीच्या गोष्टी ती आम्हाला सांगत होती. आम्ही रस्त्यात चालत होतो, कुठे पाऊस लागत होता, मग पाऊस जात होता, असं खूप वेळा झाला आमच्यासोबत. मग आम्ही जाता जाता कुठे थांबायचो, चालत जायचो. गाई, म्हशी, त्याच्यानंतर हिरवा परिसर असं बघता बघता आम्ही मस्त रस्त्याने एन्जॉय करत चालत होतो. तोच जागा आहे बैलवड्यापर्यंत, ती तोच जागा आहे. आम्ही पैदल जात होतो. पहिले बसा नव्हते, आता बस आहे. आता पैदल कोणाकडून पायी कोणाकडून चालणं नाही होत, थकून जाते. आता सईबाई धावत राही, सईबाई मला पकडूनच चालून राहिली. आई गोष्टीच सांगत होती, पण जसा मी कॅमेरा ऑन केला तसा तिला हसूच येत होतं. मग म्हटलं ना मी, इथे पण पाऊसच सुरू झाला आणि परत आम्हाला थांबावं लागलं. पडला ना, पाठीवर ठेवला मायावर, आणि तो पडला ना, थोडासा पोटात टाकला. आम्ही जिथे थांबलो आमच्या समोरच छान अशी हिरवी झाडे होती काटेरी, आणि पाऊस येत होता. तिथे भरपूर साऱ्या गाई, म्हशी अशा गोठ्यात बांधल्या होत्या. आपल्याला चांगला ना सोमीची आत्या आली म्हणून पाऊस येऊन राहिला. आज मन चुकले ते या पाण्यात. मला तर लोणार आहे, कमी पडते. रे पप्पा जा रे ना, उद्या येतील. आता भाऊजी आले आणि आम्ही निघालो ताईच्या घरात. आजूबाजूला सर्वीकडे शेती असल्यामुळे सगळीकडे वातावरण ढगाळ झालं होतं आणि थंडी वाजत होती.
हा जो परिसर तुम्ही बघताय म्हणजे शेती, ताईच्या घराच्या अगदीच बाजूला शेती आहे आणि उंच अशी झाडं पण आहेत. हवा इतकी चालू होती की घरात पंखा लावायची पण गरज भासली नाही. इतकं थंडगार वाटत होतं. जिकडून तिकडून छान थंडी अशी हवा लागत होती. जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही बससाठी लवकर निघालो होतो घरून, त्यामुळे आम्ही कोणीच जेवण करून आलो नव्हतो. मग आल्या आल्या लगेच पाणी घेतलं आणि लगेच आम्ही जेवण करायला बसलो. जेवणात ताईने कोहळ्याची भाजी, वालाच्या शेंगाची भाजी, पोळी, भात आणि लोणचं बनवलं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं जेवण एन्जॉय केलं. पुढे आणखी काय काय केलं, काय काय मज्जा केली आणि आम्ही कुठे कुठे गेलो हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच हाऊस ऑफ मयुरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.